रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, जनतेस मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या समाजातील काही लोक षडयंत्र आखणारे, हे एखादा माणूस जर आजारी असेल तर त्याची कशी फसवणूक करतात हे ज्वलंत उदाहरण आहे. कारण मी 3.5-4 वर्षापूर्वी माझी जमीन विक्री केली होती माझ्या बहिणीच्या मुलांचे लग्न आणि मी आजारी असले कारणाने कॉरिडॉर महामार्गात जाणारे. पण प्रशासनातील भ्रष्ट लाचखोर अधिकारी वर्गाने त्यांना साथ दिली व सर्वांनी संगनमत षडयंत्र आखून काकांची कॉरिडॉर महामार्गात जाणारी उत्तरेकडील जमीन क्षेत्र 17.70.65 पोट खराबा, क्षेत्र 19.35 गुंठे हे मी ज्याला विक्री केली होती, विक्रांत गिरीश संसारे, त्याच्या नावावर 24/12/2021 रोजी झालेले आहे. सदर जमिनीचा त्यांनी एकही पैसा घेतलेला नाही. पण त्यांचा जमीन उत्तरेकडील त्याच्या नावावर झालेली आहे. हे व्हायलाच नको आणि मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी हे करायला नको होतं, पण त्यांनी केलेलं आहे. माझा लढा हा माझ्या काकांविरुद्ध नसून भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध, प्रशासनातील अधिकारी वर्ग हे चुकीचं खतपाणी घालतं त्यांच्या विरुद्ध आहे. कारण त्यांनी मोठी लाच घेऊन सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल करून आकारफोड पत्रकात भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव साहेब, त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, ज्योती मरकटे मॅडम, रूपनवर मोजणी अधिकारी वसंत उगले, तसेच सहदुय्यम निबंधक दोषी अधिकारी, त्यांनी तर बेकायदेशीर नकाशा स्वीकारायलाच नको होता. कारण हे सर्व मी केलं असं त्यांना दाखवायचा प्रयत्न होता. नामदेव गोंदी आजारी असल्यामुळे माझं वजनही 18 किलो कमी झालं होतं. त्यामुळे हा मरून जाईल आणि त्यांनी स्वस्त किमतीत जमीन त्याच्या बरोबर काकांची विक्री करून गेला. काका खरेदी खताला नव्हते, पण मी खरेदी खताचा 38 गुंठ्याचे पैसे घेतले असं नमूद आहे. हे कारण सुरुवातीला जमीन ही विक्री मी सिद्धार्थ नरेंद्र भल्ला व आत्ताचा तो अखत्यारे अधिकारपत्र घेतले सदर जमीन, आणि तोच हे बघतो. अगोदर तो बोलत होता काकांच्या समोर, ये सब तूने किया है. अगोदर त्यांनी काकांच्या जमिनीत उत्तरेकडे 9 ते 10 गुंठे अतिक्रमण केला होता, नकाशा फेरफार केला होता. पूर्वेकडील बांधाला फक्त 15 अंशाचा वाक असताना तो 60 अंशाचा दाखवलेला होता. त्यामुळे काकांचे कुठेतरी नुकसान होणार होतं. म्हणून मी 23/2020 रोजी तहसीलदार कार्यालय, 30/2 रोजी भूमी अभिलेखला अर्ज केले होते. एवढा असताना पुरावा आणि मी लगेच दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच 15/10/2020 आणि 23/10 मला मिळालेला नकाशा, याच्यात माझ्या हिश्श्याला 123/2 हा पोटीचा नंबर होता. हा मोठा पुरावा असताना तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी करायलाच नको होता. मंजूर केल्यावर काकांचा हिस्सा 2 होता, मग त्यांचा हिस्सा नावावर करायलाच नको होता नावावर, पण तोही विक्रांत संसारेच्या नावावर झाला. म्हणजे माझा 24/8/2020 रोजी नावावर आणि काकांचा 24/12/2021. याच्या मागे आमच्या गावातील, कारण त्यांनी प्रशांत दादाची इथे मीटिंग झाली, प्रकाश खैरे होते, तर त्यांनी आमची दोघांची भांडण, त्यावेळी जे के पाटील साहेब होते माझे अन्नदाते, तो सांगतो सदर 7/12/24/2021 रोजी काकांच्या नावावर झालेला बरोबर आहे.
तर मी सांगतो हा वाढीव आहे. प्रशांत दादाजवळ आमची हे चालली होती दोघांची. पण प्रशांत दादानी मला सांगितलं का, आणि त्यांनी मला मग नंतर प्रशांत दादा त्यांचे रिटायर तहसीलदार म्हणजे त्यांचे हेच होते ते सल्लागार डोंगरे साहेब, रिटायर तहसीलदार. त्यांनी सांगितलं काय हा काकांच्या नावाने झालेला सातबारा हा वाढीव सातबारा आहे. आणि त्यांनी सांगितलं सदर आता जमीन जो अखत्यारी आहे तो तुला 15 दिवसात येऊन तुझा काहीतरी फैसला करणार आहे. त्याला साहेब हा प्रत्येकाला असंच सांगतो, हा काही येत नाही, मी आता गुन्हा नोंद करतो. त्यावेळी मी तालुका पनवेल पोलीस स्टेशनला 12 पानी अर्ज दिलेला आहे. तसेच माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी, कारण आम्ही दौंडकर साहेब, माझे काका परशुराम सीताराम गोंधळी, आम्ही सगळे इथं आलो. त्यावेळी दौंडकर साहेबांनी सांगितलं, नामदेव तू अर्ज करून फायदा नाही, सदर जमीन काकांची हडप झालेली दिसते, तर काकांनी व काकांचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी याने अर्ज करायला पाहिजे. तर मग त्याने अर्ज केले. 3 पानी अर्ज करून यांच्यावर गुन्हा नोंद करा असं केला. तसेच सुनील परशुराम गोंधळी यांनी 6 पानी अर्ज उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पनवेल इथे, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथेही केलेला आहे. तसेच मेट्रो सेंटर 1 उपजिल्हाधिकारी यांनाही त्यांनी अर्ज केलेला आहे 3 पानी. टाईप अर्जावर तहसीलदार कार्यालय इथे काकांनी 4 पानी अर्ज केलेला आहे. त्याच्यावर ते सही आहे. सदर 7 पत्रकार परिषदा झालेल्या आहेत. 7 पत्रकार परिषदेचं आमंत्रण मी सर्व कार्यालयांना दिलेलं आहे. तर कोणीही अधिकारी हजर राहिलेले नाही. उलट मी लावलेले बॅनर ते तोडत आहेत. कालच मी विद्यमान आदरणीय म्हणेन ते कुठेतरी फैसला करायला बघतात. पण मी सांगितलं साहेब त्याचं काय अटी शर्ती आहे ते मला मान्य असतील तरच मी हे करेन. कारण सदर 7 वेळा पत्रकार परिषद झाल्यानंतर 3 वेळा तो मला नाही 3 वेळा मला जमीन सिद्धार्थ नरेंद्र भल्ला व त्याचा एजंट बाळू सुर्वे हा जमीन परत करायला तयार झाले. एक वेळा सागरराजेने बातमी केली होती त्यावेळी, एक वेळा पूजा चव्हाण जय शिवरायांची त्यावेळी जमीन परत करायला. आणि पण त्यांचं पूर्ण मला पैसे घेतलेले 4,30,000 प्रमाणे परत कर. व काँग्रेस भवन येथे जी.आर. पाटील साहेब होते, सर्व पक्षीय मोर्चा काढला होता, अनिल ढवळे साहेब होते. तर हे झाल्यावर अनिल पाटील साहेब सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याने सुद्धा सांगितलं का तुला सातबारा मिळेल करून. हां, तर आता मी काँग्रेस भवनमध्ये जे पत्रकार परिषद झाली होती त्यावेळी सुद्धा ते जमीन परत करायला तयार होते. आता ही 8वी पत्रकार परिषद जरा हटकी आहे. कारण सदर पत्रकार परिषद ही सगळ्यांनी पाहता यावी. हां, तर मी कृष्णावतार म्हणजे मोरपीस लावून मुकुट धारण करून आणि माझा भाऊ सम्राट जनार्दन पाटील हा नांगर घेऊन अवतरणार आहोत तिथे. आणि यांनी यायचं आहे. जर न आल्यास यांच्यावर गुन्हा नोंद करायला मी शेलकर साहेब यांना सांगणार आहे. कारण काय तर त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे व हे मी घडवला असं त्यांना दाखवायचा प्रयत्न होता. कारण 31/8/2020 रोजीचा मोजणी अर्जदार मीच होतो. पण मी आधारातून वाचल्यामुळं त्यांनी माझे नाव त्या अर्जावरनं खोडलेलं आहे व त्याच्यापुढे त्याचं नाव टाकलेलं आहे. पण त्याची सही नाही, ती झेरॉक्स सही मारलेली आहे. या पत्रकार परिषदेला सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांनी यावे, त्यांचं मानधन मी तिथे येईनच. शिवाय ABP माझा, साम TV सर्वांनाही आमंत्रित केलेलं आहे. सर्वांनी यावं. आणि अधिकारी तर प्रत्येकाला आमंत्रण दिलेलं आहे मी आता आणि अजून पण देणार आहे. सोमनाथजी घारगे साहेब थांबा, सोमनाथजी घारगे साहेबांना यांना स्वतः आमंत्रण करणार आहे. नितीनजी ठाकरे साहेबांना यांना पण सांगणार आहे मी का तुम्ही 2 तास या. जगदीशी शेलकर साहेब त्यांना पण सांगणार आहे. कारण काही 7 पत्रकार परिषद त्यांनी हजेरी लावलेलीच नाही. तर आता तरी येऊन त्यांनी मला न्याय द्यावा. विजय तलेकर साहेब यांना कालच भेटलेलो आहे मी. विजय पाटील साहेब, प्रांत साहेब आपला हे उपविभागीय अधिकारी नाही उपविभागीय अधिकारी राहुलजी मुंडके साहेब यांना भेटलेलो आहे. त्यांना सांगितलं मी यांना सध्या
कॉरिडॉर महामार्गाचे पैसे देऊ नयेत. कारण त्यांनी जे चुकीचा आकारफोड केलेला आहे, चुकीचा आकारफोड पत्रक मी आव्हानित केलेलं आहे जिल्हा अधीक्षक रायगड अलिबाग येथे. त्याचा ज्यावेळी हे येईल त्यावेळी त्यांनी ते पैसे द्यावे. आणि चुकीच्या आकारफोड पत्रकानुसार त्याला 7 गुंठ्याचे पैसे भेटतात आणि माझ्या जमिनीतनं दक्षिणेकडच्या त्याला 14 गुंठ्याचे पैसे मिळत होते. यावरून त्यांनी माझ्या दक्षिणेकडील हिश्श्यात असलेला 1 अंक पोचलेला हे सिद्ध होतं. म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा ही माझी आता मी कमिशनर, गृहमंत्री सगळ्यांना मी अर्ज देणार आहे. आणि पत्रकार परिषदेला यावा म्हणून मी आता बॅनर सुद्धा लावलेले आहेत. अजून माझ्याकडे 10 बॅनर पडलेले आहेत. मला ड्युटीवर पण जावं लागतं, त्यामुळे ते आता मी लावणारच आहे सगळे बॅनर. तर मला प्रशासनाने, पोलिसातील देवतांनी, शेलकर साहेबांनी, विजय पाटील साहेबांनी न्याय द्यावा ही विनंती.